आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सांगलीची जागा ठाकरे गटाला देणं चुकीचं होतं। काँग्रेसच्या मेळाव्यात विश्वजित कदमांचं विधान, तर काँग्रेस चंद्रहार पाटलांच्या पाठीशी नाना पटोलेंची भूमिका। बारामतीच्या गावात अनोळखी लोक फिरताना दिसतात। शेवटच्या 2 दिवसात दडपशाही आणि धनशक्तीचा वापर होईल, रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं विधान। यशवंतराव चव्हाणांच्या भारतरत्नासाठी मागणी करता येईल तो जाहीरनाम्याचा विषय होऊ शकत नाही। मात्र अजित पवारांचं दिल्लीत कोणी ऐकत नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला। भारतरत्न देण्याची मागणी करण्यात चूक काय? जयंत पाटलांच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। आई सुप्रिया सुळेसाठी मुलगी रेवती सुळे पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात। युगेंद्र पवारांसोबत रेवती सुळेचा बारामतीमध्ये प्रचार। सांगलीत भाजपचे 2 उमेदवार घराघरात भरलेले लिफाफे वाटण्यासाठी भाजपने उमेदवार पाठवले। संजय राऊतांचा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा। भाजप उद्या दाऊद आणि छोटा शकीलला क्लीन चिट देऊ शकतं। शिखर बँक घोटाळ्यावर बोलताना राऊतांचा भाजपला खोचक टोला। जितेंद्र आव्हाडांना खोटं बोलण्यात डॉक्टरेट दिली पाहिजे। आव्हाडांना डॉक्टरेट कधी मिळाली हा संशोधनाचा विषय। सुनील तटकरेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका। 2 लाख मतांनी अनंत गीतेंचा पराभव होणार, सुनील तटकरेंचा दावा। लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी गीते बकासूर सारखे शब्द वापरतात, तटकरेंची अनंत गीतेंवर टीका।